तर आज आम्हाला जायचं होतं किल्ले पुरंदरला, पण त्याच्या आधी सकाळी मी माझा मस्त नाश्ता करून घेतला आणि जाणार तर होतो मी, माझे 2 मुलं मीनाक्षी आणि भाऊजी, आम्ही एवढे जण जाणार होतो. इकडे दोघं पण तयार होऊन मस्त वाट बघत होते अंकलची, कारण आमचे अंकल बाहेर गेले होते. मस्त तयार होऊन आम्ही निघालो. वातावरण एवढं छान होतं आणि सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे सगळीकडे हिरवळ पसरलेली होती. आणि प्लस आम्ही रविवारी गेलो होतो ना, तर रविवारी एवढी गर्दी होती विचारूच नका. आणि एवढ्या गर्दीतून सुद्धा मीनाक्षीने अगदी व्यवस्थित गाडी काढली होती. वरती गेल्याच्यानंतर चेकिंग चालू होती, आधार कार्ड सगळ्यांचे लागतात तिथे. चेकिंग वगैरे केली आणि गेलो आम्ही वरती पुरंदर किल्ल्यावर. तर तिथे गेलेच ना मंकी आमच्या दादासारखी दादाकडेच पळत होती, कारण त्याच्या हातामध्ये ना बिस्किट होतं आणि ते खाण्यासाठीच ते पळत होतं. 2:30 वाजून गेले होते, मग वरी काय आम्हाला एंट्री केली नाही आहे, म्हणून आम्ही खालून दर्शन वगैरे घेतले. जेवढे शिवाजी महाराजांचे जेवढे गड जिंकले होते ते सगळे काही इथे लावलेले होते. आम्ही ते सगळं काही बघितलं, खूप सारे फोटो वगैरे काढले आणि मग वापस यायला लागलो होतो तेव्हा आम्हाला रस्त्यामध्ये मस्त एक धबधबा दिसला. आम्ही तिथे गेलो, खूप सारे फोटो व्हिडिओज काढले आणि घरी आलो. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.